नमस्कार, मी मनाली आणि आपण पाहताय करियर मंत्र। 10वी नंतर आपण कोणत्या क्षेत्रात जायचं, काय अभ्यासक्रम असला पाहिजे आणि कोणत्या क्षेत्राची निवड कशी करावी या सगळ्याचं मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत करियर काउन्सिलर किरण जोग। किरण सर, आपलं स्वागत। आणि जसं मी म्हणाले की एकतर 10वी नंतर काय करायचं हा मुळात मुख्य जो मुद्दा आहे हा वर्षानुवर्ष त्या विद्यार्थ्यांना भेडसावत असतो आणि विशेषतः पालकांना। तर आता मात्र पहिलं असं असायचं म्हणजे मला पण आठवतंय माझी 10वी झाल्यावर तू हे कर किंवा तू हे नको करूस, पण आता तसं कमी झालं। आता मुळात स्टुडंटच इतके सुज्ञ झालेत तेच स्वतःचा निर्णय घेत असतात, पण ज्या वेळेला कन्फ्युजन असतं किंवा आता कळत नाही काय करायचं अशा वेळेला तुम्ही काय मार्गदर्शन? अशा वेळेला कल चाचणी घ्यायची असते। चांगली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाने या वेळेला कल चाचणीची चांगली व्यवस्था केली। 10-12 लाख विद्यार्थ्यांची कल चाचणी घेणं ही सोपी गोष्ट नाही, बरोबर, पण महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन केलं पाहिजे। त्याचबरोबर अनेक खाजगी क्लासेस, अनेक खाजगी संस्था आणि अनेक NGO यांच्यातर्फे देखील कल चाचणी केली जाते आणि कल चाचणी अतिशय महत्त्वाची असते। आपल्याला ज्या करिअरकडे वळायचंय त्याच करिअरकडे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वळलं पाहिजे। मित्रमैत्रिणी सांगतात म्हणून जाता कामा नये, आपले आई-वडील सांगतात म्हणून जाता कामा नये। आपल्याला कोण व्हायचंय याचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि म्हणून तिकडे आपण गेलं पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे। त्याचबरोबर ॲप्टिट्यूड टेस्ट, IQ टेस्ट ही देखील महत्त्वाची आहे। म्हणजे आपल्याला बुद्धी किती आहे एवढं सफिशियंट नाही, बुद्ध्यांक किती आहे ते सफिशियंट आहे। समजा इंजिनिअरिंगला जायचं तर 80-85% गुण पाहिजेत, मेडिकलला जायचं तर 85-90% गुण पाहिजेत, पण 50% गुण असतील आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलचा अट्टास असेल तर ते चुकीचं आहे। त्याचबरोबर आपला भावनांक याचीही माहिती पाहिजे। IQ प्लस EQ बरोबर इंटेलिजन्स, म्हणजे भावनांक अधिक बुद्ध्यांक बरोबर आपल्याला एकूण आपलं महत्त्व किती आहे आणि आपल्याला क्षमता किती आहे याचं ज्ञान होतं। त्यासाठी अनेक पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे। या संदर्भामध्ये सोशल इंटेलिजन्स, इकॉलॉजिकल इंटेलिजन्स अशी डॅनियल गोलमनची पुस्तकं आहेत आणि मराठीमध्ये अच्युत गोडबोलेंचं मनात हे पुस्तक आहे। तशी अनेक पुस्तकं आहेत, नुसता दासबोध जरी वाचला तरी रकानेच्या रकाने भरून या विषयावरती मार्गदर्शन केलेलं आहे। नक्कीच ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत आणि तुम्हाला देखील या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं असेल किंवा तुमच्या कोणत्या प्रश्नांना उत्तर हवं असेल तर तुम्ही सुद्धा या चर्चेत सहभागी होऊ शकता। 022668999263 या नंबरवर फोन करून तुम्ही या करियर मंत्रमध्ये सहभागी होऊ शकता। आणि पुण्याहून आपल्याला एक फोन आहे अमर बोडके यांचा। अमर, आपला प्रश्न विचारा। हॅलो सर, आम्ही MPSC तयारी करत आहोत सध्याच्याला, BCom सेकंड इयर झाले ह्या वर्षी। तर आम्हाला बँकिंग परीक्षेची तयारी करायला काय अडचण आहे का समजा याची तयारी करता? दोन्ही तयारी करू शकता तुम्ही, बँकिंग आणि MPSC दोन्ही तयारी करू शकता। पुण्यामध्ये चाणक्य मंडल आहे, ठाण्यामध्ये CD देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे, VTला महाराष्ट्र शासनाचं व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आहे, अनेक खाजगी केंद्र आहेत, पण राज्य शासनातर्फे देखील बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्डाच्या संदर्भामध्ये माहिती दिली जाते, आपण तयारी करू शकता। त्याच्यानंतर अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, या पुस्तकांचा वापर करून देखील आपण ही तयारी करू शकता। जसं आता त्यांनी जो प्रश्न होता एकतर MPSC UPSCच्या बाबतीत सुद्धा एकतर मुळात अनेक पुस्तकं उपलब्ध असतात, मग यामध्ये सुद्धा आपण कोणत्या पुस्तकाची निवड करायची हा देखील एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो। मग अशा वेळेला तुम्ही काय सजेस्ट कराल? 21 ते 28 वयोगटामध्ये या परीक्षा द्यायच्या असतात आणि त्याच्या पुस्तकांची निवड 19 ते 21 वयोगटामध्ये करायची असते। चांगली गोष्ट म्हणजे त्याच्याच बरोबर जर परदेशी जायचं असेल तर अनेक स्कॉलरशिप उपलब्ध आहेत। दुर्दैवाने मराठी मुलं मुली स्कॉलरशिपसाठी अर्ज करत नाहीत। 12वीच्या आधी देखील SAT नावाची परीक्षा देऊन आपण परदेशी जाऊ शकतो। त्याच्यानंतर BA BCom BSc नंतर GRE GMAT TOEFL या परीक्षा देऊन परदेशी जाऊ शकतो। MPSC UPSC इन्शुरन्स, बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्ड अशा ज्या अनेक स्पर्धा परीक्षा आहेत त्यांची तयारी होण्यासाठी सर्व दुकानांमध्ये पुस्तकं मिळतातच, पण अधिक चांगली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये आता एक कक्ष उघडण्यात आला आहे आणि या स्पर्धा परीक्षांच्यासाठी कॉलेजेस आपल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची चांगल्या तऱ्हेने तयारी करून घेतात। पुस्तकं मोठ्या प्रमाणात आहेतच, परंतु बिझनेस स्टँडर्ड सारखी वृत्तपत्र, इकॉनॉमिक टाइम्स सारखी वृत्तपत्र, दर सोमवारी टाइम्स ऑफ इंडिया एक करिअरचा विशेष अंक काढतं, तो
आणि इतरही अनेक वृत्तपत्र आता ॲप्स डाउनलोड केले जातात. तर लंडन टाइम्स आणि गार्डियनचे जर आपण ॲप्स डाउनलोड केले तर आपल्याला चांगलं जनरल नॉलेज मिळू शकतं. नक्कीच. आपल्यासोबत आळंदीहून एक फोन आहे वैष्णवी गिरी यांचा. वैष्णवी, आपला प्रश्न विचारा. हा मॅम. हा बोला. माझी 12th झाली आता कॉमर्स मधनं. हा बोला. हॅलो. हा बोला बोला. माझी कॉमर्स झाली आता 12th कॉमर्स मधनं. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा सलग. मला समोर पीओ करायचंय, तर मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करायचंय? पीओ बँकिंग. बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्डाची डायरेक्ट परीक्षा द्यायची. ही एक अतिशय चांगला ट्रेंड आहे की पूर्वी क्लार्क म्हणून लोक बँकेत इन्शुरन्स मध्ये लागायचे आणि नंतर मग ते प्रोबेशनरी ऑफिसरकडे वळायचे. आता डायरेक्ट प्रोबेशनरी ऑफिसरच्या परीक्षा होतात. त्यासाठी भोपाळ सर्कल, इंदोर सर्कल, हैदराबाद सर्कल आणि मद्रास सर्कलची त्या बँकांची पुस्तकं मिळतात. ती पुस्तकं घेऊन तुम्ही ही स्पर्धा परीक्षा देऊ शकता. माजलगावहून रेखा यांचा फोन आहे. रेखा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. आमच्या मुलाला आपले सलग प्रश्न विचारा रेखाजी. 2 महिन्याची आमच्या मुलाला 24 तारखेची परीक्षा द्यायची मॅडम. हॅलो. हा बोला बोला. नेटचे पुस्तक म्हणलं कोणते वापरायचे? कुठल्या परीक्षा द्यायचे? नेटची परीक्षा द्यायची. नीट संदर्भामध्ये नीटची परीक्षा द्यायची. तर महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने देखील या संदर्भामध्ये विस्तृत माहिती दिलेली आहे आणि वेगळ्या वेगळ्या वर्तमानपत्रांनी दिलेली आहे. त्यांनी जर त्या कॉलेजची संपर्क साधला तर त्यांना ती या पुस्तकांची यादी मिळू शकेल. यादी खूप मोठी आहे. बरोबर. आपण जसं आता पाहिलं की एक तर नीटचा मुद्दा होता, त्यामुळे नीटच्या मुद्द्यावरून इतका एक सिलेबस जो आहे तो एक तर वास्ट आहे आणि त्यात त्यांच्याकडे वेळ जो आहे तो खूप कमी आहे. तर अशा वेळामध्ये मग त्या विद्यार्थ्यांनी पटकन जर ग्रॅब करायचं असेल तर काय करणं आवश्यक आहे? पूर्वीचे पेपर्स बघितले पाहिजेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये जे वेगळे वेगळे पेपर्स निघाले ते पेपर्स बघून मग त्याची तयारी केली पाहिजे. अतिशय महत्त्वाचं आहे हे पेपर्स बघणं, अतिशय महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर जे क्लासेस चालतात त्या क्लासेसच्या जोडीला जी शाळा कॉलेजेस आहेत, ज्युनियर कॉलेजेस आहेत, शाळा आहेत आणि सामाजिक संस्था आहेत, त्या सामाजिक संस्थांच्या तर्फेही चांगल्या रीतीने तयारी करून घेतली जाते. वेगळी वेगळी वर्तमानपत्र या विषयामध्ये गेली 3 महिने विस्तृत माहिती देत आहेत आणि NGO ही माहिती देत आहेत. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्यातर्फे देखील माहिती दिली जाते. हा त्यातला समाधानाचा भाग आहे. नक्कीच. आपल्यासोबत किरण सर आहेतच, त्याचबरोबर करिअर काउन्सिलर विजय नवले सुद्धा पुण्याहून आहेत. तर विजयजी, आपलं IBN लोकमतमध्ये स्वागत. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना खरं तर तुमच्या मार्गदर्शनाची देखील उत्सुकता आहे. तर मुळात आता एक ट्रेंड असा आहे की आपल्याला शिकायचं आहे, खूप मोठं शिक्षण घ्यायचं आहे, भरपूर काही नवीन कोर्स करायचे आहेत, पण हे सगळं करत असताना मुख्य मुद्दा डोक्यात असतो की माझं हे शिक्षण झाल्यावर पुढे करिअरचं काय किंवा मी जॉब काय करावा. आणि मग त्या दृष्टीने आता कोर्स देखील त्यांचा विचार त्याचा त्या पद्धतीने सुरू होतो की मला चांगल्या पदावर जायचं आहे आणि मला भरपूर इन्कम असलं पाहिजे. तर हा सगळा विचार करणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मुळात मी असं म्हणेल की करिअर आनंदाने मनापासून जर केलं, त्यातला अभ्यास चांगला केला, त्या विषयाचा तळ जर गाठता आला तर निश्चितपणे तुमचा अभ्यासक्रम उत्तम झाल्यानंतर चांगले गुण मिळणार आहेत आणि त्यानंतर उपलब्ध असलेल्या ज्या करिअरच्या संधी आहेत त्या आपल्याला निश्चितपणे मिळणार आहेत. परंतु अभ्यास चालू करतानाच आणि प्रवेश घेताना जर केवळ मला चांगलं पद मिळलं पाहिजे आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळली पाहिजे ह्या एवढ्याच अपेक्षा जर असतील तर मला असं वाटतं की कदाचित त्या करिअरचा जो खऱ्या अर्थाने जे ज्ञान घ्यायचं आहे, ज्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठीची तयारी लागणार आहे ते कदाचित मागे पडतं. बऱ्याच वेळा छोटे गोल्स जे आपण फक्त नोकरी आणि पगारापुरते सीमित ठेवतो त्यापेक्षा जरा मोठा गोल आपण ज्यावेळेस करू. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या करिअरमधून मला काय मिळणार आहे यापेक्षा त्या करिअरला मी काय देणार आहे हा मुद्दा जरा जास्त मोठा आणि जास्त प्रभावी असतो. असा विचार करणारी मंडळी मनापासून काम करतात आणि अर्थातच त्यांच्या त्या करिअरची फाउंडेशन असं खूप चांगल्या प्रकारे पक्क होतं. असे तयार झालेले जे लोक असतात त्यांना पद, पैसा, प्रतिष्ठा, कामातील समाधान, चिरकाल टिकणारं नाव अशा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बरोबर त्यांच्याबरोबर धावत येतात. म्हणजे केवळ बारके गोल्स न घेता मोठ्या कामासाठी, मोठ्या संधींसाठी आपण तयार राहावं आणि त्या दृष्टीने आपली बांधणी करावी असं मला या ठिकाणी नक्की वाटतं.
या सगळ्या गोष्टींमध्ये केवळ पैसा आणि केवळ पगार हा मुद्दा महत्त्वाचा नाही राहणार नाही, त्या यामधलं कर्तृत्व माझं काय असेल याचा विचार निश्चितपणे करिअर करताना आणि त्याच्या निवडीमध्ये करावा. अगदी खरं. आपण ही जी चर्चा आहे ही खरं तर अशीच चालू ठेवणार आहोत. करिअर काउन्सिलर किरण जोग आणि विजय नवले आपल्यासोबत आहेतच आणि तुम्ही देखील या चर्चेत सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0226689926. करिअर मंत्रामध्ये चर्चा चालू ठेवणार आहोत. एक वेळ झाली एका ब्रेकची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. आपण पाहताय करिअर मंत्र आणि आपल्यासोबत आहेत करिअर काउन्सिलर किरण जोग आणि त्याचबरोबर विजय नवले पुण्याहून आपल्यासोबत आहेत. आता एक उस्मानाबादहून फोन आलाय प्रीती शिरसेकर यांचा. प्रीती, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅम, माझी आता 12वी झाली आहे. माझा PCB ग्रुप होता, तर मग मला पुढे कोणत्या कोणत्या स्पर्धा परीक्षा देता येतील? स्पर्धा परीक्षा तर तुम्हाला सगळ्या देता येतील. PCB ग्रुप होता असं नाही, कुठलाही ग्रुप असेल, PCM ग्रुप असेल किंवा तुम्ही कॉमर्सला असाल, आर्ट्सला असाल, तरीही तुम्हाला 21 ते 28 वयोगटामध्ये UPSC, MPSC, बँका, इन्शुरन्स कंपन्या अनेक स्पर्धा परीक्षा देता येतील. UPSC म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर फक्त IAS ची परीक्षा येते, पण UPSCच्या 80 एक्झाम आहेत. UPSC फिजिक्स, UPSC केमिस्ट्री, UPSC मॅथ्स, मायक्रोबायोलॉजी, वेगळ्या वेगळ्या एक्झाम आहेत आणि त्याही तुम्ही देऊ शकता. झोऑलॉजीपासून सर्व डिपार्टमेंट्स आहेत, त्यांच्या ठिकाणी डेप्युटी सेक्रेटरीच्या लेवलपर्यंत तुम्ही जाऊ शकता. नक्कीच, ऑप्शन्स भरपूर आहेत. पुण्याहून एक फोन आहे दर्शना राऊत यांचा. विजय सर, तुमच्यासाठी हा प्रश्न असेल. दर्शना, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हां, बोला. माझा असा प्रश्न आहे की माझी मुलगी आता BMS करते, लास्ट इयर आहे तिचं आता, आणि तिला पुढे MBA करायचं आहे, पण ते MBA कशामधून करायचंय हा मोठा प्रश्न आहे मला जरा, तर ह्याबद्दल सांगू शकाल का प्लीज? विजयची पुढे MBA ती कोणत्या BMS करतात का BMS करतात हा एक मुद्दा आहे. कारण MBA हा विषय जो आहे त्या MBA मध्ये मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा 2 वर्षांचा कोर्स आहे. यामध्ये HR, मार्केटिंग, फायनान्स, इंटरनॅशनल बिझनेस, ऑपरेशन रिसर्च अशा अनेक पद्धतीच्या स्पेशलायझेशनमधून आपल्याला MBA करता येऊ शकतं. खरं तर कोणतं MBA करावं याचं उत्तर त्या विद्यार्थ्याच्या वैयक्तिक रुची आणि त्या विद्यार्थ्याचे स्किल सेट काय आहेत याच्यावरती अवलंबून आहे. त्याचसोबत त्या विद्यार्थ्याने याच्या आधी कोणतं शिक्षण घेतलंय हे सुद्धा विचारात घेणं गरजेचं असतं. यांचं शिक्षण जर BMS म्हणजे जर मॅनेजमेंट विषयातलंच असेल, BBA विषयातलं असेल, BCom विषयातलं असेल, तर त्यांना फायनान्समधलं मार्केटिंग, फायनान्समधलं MBA हे सोपं राहील. इंजिनिअरिंगच्या नंतरचं जे MBA असतं त्यामध्ये ऑपरेशन रिसर्च, त्यासोबत मार्केटिंग, फायनान्स या सर्वच विषयांमध्ये इंजिनिअरिंग नंतर MBA करता येतं. जो ग्रॅज्युएशनचा विषय आहे त्यासोबत त्या विद्यार्थ्याच्या आवडी आणि त्यासोबत त्या विद्यार्थ्याला यापुढे काय करायचं आहे याचा विचार करून MBAचं स्पेशलायझेशन ठरवायचं असतं. नक्कीच, म्हणजे खरं तर ऑप्शन्स भरपूर आहेत, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुमचा कल खरं तर कुठे आहे हे ठरवून त्या क्षेत्राची निवड करणं जास्त गरजेचं आहे. ही चर्चा पण अशीच चालू ठेवणार आहोत, पण करिअर मंत्रामध्ये पुन्हा एकदा वेळ एका ब्रेक. आपण पाहताय करिअर मंत्र. आता मुळात करिअर म्हणजे नेमकं काय किंवा करिअरची निवड कशी करावी या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देत आहेत करिअर काउन्सिलर विजय नवले आणि त्याचबरोबर किरण जोग. मी पुण्यात विजय नवले यांच्याकडे जातीये. सर, आपण करिअरची निवड करताना सगळ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न असतात की आता मला एवढ्या वेळात एवढं, जसं तुम्ही म्हणालात की आपण आपल्या शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे तरच त्याचं फळ आपल्याला पुढे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. तर आत्ता जे 10वी पासआउट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंगच्या बाबतीत जर त्यांची द्विधा मनस्थिती असेल की काउन्सिलिंग आपण नेमकं कसं करावं, कुठे करावं की नाही करावं, या सगळ्यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? एक म्हणजे करिअर, विविध प्रकारची करिअर्स कोणती असतात ही विद्यार्थी आणि पालकांनी समजावून घेणं गरजेचं आहे. विविध क्षेत्रातल्या करिअर्समध्ये
त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची कामं चालतात, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची कौशल्य लागतात, ती आमच्या मुलांमध्ये आहेत का, हा पहिल्यांदा विचार करावा. त्या करिअर्समध्ये ते पॉझिटिव्ह पॉईंट सोबतच काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत का. जसं की डॉक्टर व्हायचं असेल तर अनेक पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, परंतु रात्री 3 वाजता जरी फोन आला तरी हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे. IPS ऑफिसर झाल्यानंतर सुद्धा अशाच पद्धतीचे 24 तासांचं काम असणार आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर आलेल्या अन्य ज्या बाकीच्या गोष्टी की त्या गोष्टीसह आपण ते करिअर स्वीकारणार आहोत का. तर ही करिअरची विविध क्षेत्रातली माहिती घ्यावी. त्या काही विशिष्ट व्यक्तींसोबत आपण संवाद करू शकतो का, माझं व्यक्तिमत्व त्या करिअरशी सुयोग्य आहे का, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल मनापासून काही असेल की मला या क्षेत्रात जाऊन काही कॉन्ट्रीब्यूट करायचंय, तर तो मुद्दा सुद्धा करिअरच्या निवडीमध्ये विचारात घ्यावा. एक म्हणजे आपण कन्क्लुजन असं म्हणू शकतो की आवड, क्षमता आणि पात्रता अगदी बरोबर आहे. म्हणजे आधारे करिअरची निवड करावी. नक्कीच एखाद्या क्षेत्रामध्ये आवड असेल तुम्ही म्हणालात की आवडीवर खरं तर जास्त भर दिला पाहिजे, तरच त्या क्षेत्रात आपण चांगले गुण संपादन करू शकतो. मी अगदी कमी वेळ आहे किरण जोग तुमच्याकडे येते. करिअर म्हणजे नेमकं काय? करिअर म्हणजे छान आयुष्य जगणं, आनंदामध्ये आयुष्य जगणं. एकच छोटंसं आयुष्य आपल्या वाट्याला आलंय. आपण वरती गेलो की परत खालती येणार नाही. तर जे काही 55, 60, 70 वर्षाचं आयुष्य झालंय त्याच्यामध्ये गिव्ह युअर बेस्ट. तुम्ही UPSC करा, MPSC करा, बँकामध्ये जा, इन्शुरन्समध्ये जा, प्लंबिंगमध्ये कोर्स करा, इंजिनिअरिंगमध्ये जा, मेडिकलमध्ये जा, 8च्या 350 बाजू निवडा, सॉइल कॉन्झर्वेशन निवडा, त्याच्यामध्ये अतिशय उत्तम करा. प्रत्येकाला एकच छोटंसं आयुष्य मिळालं, पण काही जण स्वातंत्र्यवीर सावरकर झाले, छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले, तुकाराम झाले, अल्बर्ट आईन्स्टाईन झाले, APJ अब्दुल कलाम झाले, थॉमस अल्वा एडिसन झाले, लाल बहादूर शास्त्री झाले, डॉक्टर हेडगेवार झाले, नरेंद्र मोदी झाले. हे सगळे वेगळे वेगळ्या लोकांनी यश मिळालं. हे उत्तुंग यश आपण मिळू शकतो. त्याच्यासाठी उत्तम वाचन केलं पाहिजे. आठवड्यातून 5 दिवस, मी खूप नम्रपणे सांगतो, आठवड्यातून 5 दिवस 12 तास अभ्यास केला पाहिजे. आणि वर्षातून 10 महिने करिअरचा आणि फक्त करिअरचाच विचार केला पाहिजे. मी म्हणेन मे जून महिन्यामध्ये भरपूर मोबाईल वापरा, दिवाळीत भरपूर मोबाईल वापरा, पण फेसबुक, व्हॉट्सॲप दूर ठेवा. अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि मग करिअर नक्कीच आपली चांगली होऊ शकते. मी एक कविता ऐकली होती की ज्यांची शब्दांची मैत्री होते त्यांना कविता सोपी असते, तर जशी वाचनाची मैत्री होते त्यांना करिअर सोपी असते. काहीला तर माहितीच नसते करिअर म्हणजे काय असते. नक्कीच. आणि मग पुढचा सगळा जो मार्ग आहे तो अतिशय योग्य रीतीने आणि यशाचं शिखर गाठण्यासाठी खरं तर खूप इझी होऊन जातो असं म्हणायला हरकत नाही. किरणजी, तुम्ही आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि विजयजी, आपले देखील धन्यवाद. करिअर मंत्रमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. करिअर मंत्रमध्ये पुन्हा नवीन प्रश्नांसह आपण भेटूयात, पण IBN लोकमत तर बातम्यांचा हा असा सुरू राहील. तेव्हा तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.